गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, दैसे मज येती संभाळिता, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सभा सकल साधू संतांची, महामुनी भक्तियांची, पंडित पाटक ज्ञानियांची, या सकला ते विनवणी, करा विठ्ठल स्मरण, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दाते मुनींद्र, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू पाय दोन्ही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे, प्राणस्य असणारे, वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी, राज तुमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं ही तुमची भक्त आहे, हा तुमचा परमार्थ आहे, परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं ही आमची भक्त आहे, हा आमचा परमार्थ आहे, असा उपदेश करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेले किती वर्ष झालं चालू आहे? 40 वर्ष झालं हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि 40 वर्षातील आज कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे। आज या वर्षामध्ये तुमचा चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली आणि त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल। ऐका अभंग 4 चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। कोण तुकोबराय? या वारकरी संप्रदायाचा विचार केला तर या वारकरी संप्रदायाचं कळस ज्यांना म्हटलं ना असे जगद्गुरु तुकोबराय, ते तुकोबराय या वारकरी संप्रदायाचे कळस होते। वारकरी संप्रदायाचं नाक कुणाला म्हटलं जातं? माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना। मग तुम्ही काय म्हणचाल ताई, तुकोबराय सामान्य मनुष्य लोकांमध्ये जन्माला आले होते, तुकोबराय असताना कोण होते? बरं तुम्ही आम्ही असताना कोण आहे? बोला बोला ना, मुके आहे का तुम्ही सगळे? आजार आहे का? तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना? करायचं की नाही? मग तुम्ही माझ्या सोबत बोलणार ना? बोलत जायचं। ऐका, वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं तर जगद्गुरु तुकोबराय आहेत। आता तुम्ही काय म्हणचाल? नाक बघा, नाक सगळ्यात महत्वाचं काय असावं लागतं? मुलीला नाक असावं लागतं। ऐका माई माऊल्या, तुमचा मुलगा मोठा झाला, काय झाला? बोला बोला ना, काय झाला? मोठा झाला म्हणजे वयानं मोठा झाला, त्याचं लग्न करायचं ठरवलं। काय करायचं ठरवलं? लग्न करायचं ठरवलं। आता विचार असा करा की तुमचा नवरा आणि तुमचा मुलगा मुलगी बघायला गेले आणि तुम्हाला नेलंच नाही, तुम्ही आल्यानंतर काय म्हणणार? काय हो सोन्याचे पप्पा, तुम्ही आपल्या सोन्याला मुलगी बघायला गेलता, कशी आहे मुलगी? लगेच हे सांगायला सुरुवात करणार, अगं काय सांगू सोन्याची मम्मी तुला, मुलगी एवढी सुंदर आहे, एवढी देखणे, एवढी गोरे, एवढी गोमटे, सफरचंदासारखे तिचे गाल आहेत, गाजरासारखे लाल बुंद तिचे होठ आहेत, कमरे इतके लांब लचक तिचे केस आहेत, मुलगी एवढी सुंदर, एवढी देखणी, एवढी गोरी, एवढी गोमटे, पण तिला काय नाही, नाकच नाही। माझ्याकडे बघूच नका, मला नाकाचा शेंडच नाही। ऐका, मुलीला सगळ्यात महत्वाचं काय लागतं? नाक लागतं। ऐका गडे ऐका, अरे मुलीला जसं सगळ्यात महत्वाचं नाक लागतं ना,
तसं या वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं ना तर माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. एवढे अधिकार संपन्न साधू ज्या तुकोबारायाजवळ काळानं यावं आणि त्या काळानं माझ्या तुकोबारायासारख्या महात्म्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना गड्या तरी तो काळ थरथर कापत होता. एवढा अधिकार माझ्या तुकोबारायांचा होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. पण तेच तुकोबाराय म्हणतात तुकाराम माझं नाव नाही आणि देहू माझं. बोला बोला ना, देहू माझं कोण म्हणतंय? हा कोण म्हणतंय? तुकोबारायासारखा महात्मा म्हणतोय पण तुम्ही आम्ही म्हणतो का? तुकोबारायासारख्या महात्म्याजवळ जावं, तुकोबारायासारख्या महात्म्याला म्हणावं महाराज महाराज ऐका ना महाराज, तुम्ही स्पष्ट म्हणतात तुकाराम माझं नाव नाही, देहू माझं गाव नाही, कसं काय शक्य आहे? तुकोबाराय म्हणतात ऐका बाबा ऐका, त्या जगाच्या बापानं मला देहू गावामध्ये जन्माला घातलं म्हणून माझं देहू गाव झालं आणि ज्या माय बापांच्या पोटी मी जन्माला आलो त्यांनी माझं तुकाराम नाव ठेवलं. मग माझं काय काय आहे? माझं कोण म्हणतंय? तुकोबारायासारखा महात्मा म्हणतोय पण तुम्ही आम्ही म्हणत नाही. तुम्ही आम्ही सगळं माझं म्हणतो. जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळं माझं म्हणतो की नाही. पण देवाला माझं म्हणत नाही. देवाला माझं म्हणा. मग ऐकाकडे ऐका, अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. या तुमच्या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये सुंदर असा हा सोहळा थाटलेला आहे. आणि ऐकाकडे ऐका, आपण जन्माला आल्यानंतर आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्याला वैकुंठाला स्वर्गाला जाता येतं, नाहीतर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला नरकातच जावं लागतं. पण ऐकाकडे ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो. अरे विचारलं तुम्ही तुम्हाला हा महाराष्ट्र कुणाचा आहे तर स्वाभिमानानं अभिमानानं सांगता आला पाहिजे. अरे 4 महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे. एक म्हणजे आळंदीच्या ज्ञानोबांचा, 2 म्हणजे देहूच्या तुकोबांचा, 3 म्हणजे या महाराष्ट्राच्या शिवबांचा आणि 4 म्हणजे पंढरीच्या विठोबांचा. या 4 महापुरुषांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. वाचवा माय बापांनो टाळी, माझ्यासाठी टाळी वाजवूच नका गड्या. त्या 4 महापुरुषांनी हा महाराष्ट्र निर्माण केलाय, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. काय थोर महापुरुष होऊन गेले. साधा आणि सोपा प्रश्न विचारू का? सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी मंडळी. आपला महाराष्ट्र कुणाची भूमी आहे? संतांची भूमी आहे. पवित्र तो देश, पावन ते कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशा देशामध्ये, पावन अशा कुळामध्ये. बरं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किती देव येतो? देवी देवता किती? आधीच मी बहिरे आहे, मला ऐकायचं कमी आहे. एकतर आम्ही 10 तास प्रवास करून इथपर्यंत आलो. यायला आधीच झाला उशीर. ऐका, असं झालं असं आम्ही बरोबर निघालो होतो पण आम्हाला 10 तास प्रवास करावा लागलो. बराच लांब आमचं गाव आहे. एवढ्या लांबून यायला जरा उशीर होत असतो, तरी पण यायचा लवकर प्रयत्न केला पण थोडा उशीर झाला. पण सगळेजण माझ्या माय बापासारखे असल्यामुळं अजिबात मला कोण काय बोलणार नाही. मला चांगलंच माहित आहे गड्या. ऐकाकडे ऐका, तुमची क्षमा मागते, तुमची माफी मागते यायला जरा वेळ झाल्याबद्दल. पण तुम्ही राग न धरता इथं शांती चित्तेने माझं कीर्तन ऐकायला बसला, याचा मला फार आनंद वाटतो. हा महाराष्ट्र कुणाची भूमी आहे? संतांची भूमी आहे. साधा आणि सोपा प्रश्न, गेले 40 वर्ष झालं तुम्ही इथं अखंड हरिनाम सप्ताह करताय. मग आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत आणि संत महात्मे किती आहेत? किती या महाराष्ट्रामध्ये संत महात्मे? कुणीतरी बोलावं, कुणीतरी सांगावं अशी माझी इच्छा आहे गड्या. बोला कुणीतरी. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी मंडळी. माझ्या कीर्तनातून तुम्हाला नाही काय घेता आलं ना, नका घेऊन जाऊ, पण एवढं तरी समजलं तरी बरं झालं. किती? 52 संतांची यादी बरोबर आहे. पण त्याच्या पुढे अजूनही आहे. सगळा विचार केला ना, सगळ्या महाराष्ट्रातले संत महात्मे किती आहेत? आपल्या शाळेत असताना काय असायचं? रिकाम्या जागा भरा असायचं की नाही? तुम्ही भरा. मी तुम्हाला पर्याय सांगू का? 252, 352, 452, 552 किती संत महात्मे असतील महाराष्ट्राच्या मातीमध्ये? मला वाटलं होतं तुम्ही फार हुशार असाल. तुम्ही सांगचाल गेले 40 वर्ष झाले इथं अखंड हरिनाम सप्ताह करताय, मग तुम्हाला माहीत असावं असं मला वाटलं. मग तुम्ही म्हणचाल ताई आम्हाला माहित नाही, तुम्हाला सांगायलाच बोलवलंय. ऐकाकडे ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले आणि अनेक संत महात्म्यांनी हा महाराष्ट्र निर्माण केला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 252 संत आहेत. किती? 252 संत आहेत. त्यातलेच अधिकार संपन्न संत जगद्गुरु तुकोबाराय. ते तुकोबाराय म्हणतात बाबा या संतांचे एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की सांगता येऊ शकत नाही. एवढे उपकार आहेत. काय सांगू आता?
संतांचे उपकार, पण त्यातला एक उपकार सांगितलाय. संतांनी आपल्याला काय केलं? उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं केलं, काम केलं. माय मावल्या पूर्वी वासुदेव यायचा, कधी यायचा? बोला बोला ना, आपापसात बोलायचं नाही, माझ्याबरोबर बोला जरा. दुपारी 2 वाजता, पहाटे पहाटे यायचा. कशा करता यायचा? उठवण्याकरता, जागवण्याकरता यायचा. कधी? पूर्वी. तुम्हाला आता आम्हाला उठवायला कोण येतं? पाववाल्याचा भोंगा येतो, आम्हाला उठवायला वासुदेव येत नाही. अरे काय सुंदर काकड्यामध्ये म्हणावं, उठा जागे वारे आता जन्माच्या उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता कवी व्यथा जन्माच्या आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं. काय सुंदर काकड्यामध्ये महाराजांनी प्रमाण द्यावं. उठा जागे वारे होणार आहे, सगळं काही नष्ट होणार आहे. मग संतांनी आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं. काय सुंदर अभंग काकड्यामध्ये संत महात्म्यांनी उठवल्या पर म्हटले जायचे. मग संतांचे अनेक उपकार आहेत, पण त्यातला एक उपकार सांगितला. संतांनी आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं. मग संतांचे उपकार सगळ्यांवरती आहेत बघा. उपकार हे उपकार असतात. उपकार कोणाचे असू द्यात, उपकार लहानांचे असू द्यात या उपकार थोर मोठ्यांचे असू द्यात, उपकार गरिबांचे असू द्यात किंवा उपकार श्रीमंतांचे असू द्यात, उपकार हे उपकार असतात. एक तर माणसानं कधी कुणाचा उपकार घेऊच नाहीत आणि एकदा जर उपकार घेतले तर त्याची परत माघारी फेड करावी. पण आपण केलेले उपकार मात्र विसरून जातो. पण एखाद्यानं जर आपली निंदा केली तर ती निंदा कायम आपण आपल्या लक्षात ठेवतो. आता मी जरी इथं कीर्तन केलं, 4-2 माणसं मला म्हटले ताई फार सुंदर कीर्तन केलं, आणि एक अर्ध जर मला म्हटलं ना काय पोरीनं चांगलं कीर्तन केलं नाही, तर मी काय करणार? निंदाच लक्षात ठेवणार की नाही?
कुशाल मान हलवताय म्हणजे मी निंदा लक्षात ठेवते वाटतं तुम्हाला. ऐका गड्या ऐका, माणसाचं असंच आहे गड्या. माणसाला काय वाटतं, निंदा माणसाची लक्षात राहते पण माणसाच्या उपकार लक्षात राहत नाहीत गड्या. मग उपकार हे उपकार असतात आपल्यावरतीच, संतांचे उपकार नाहीत तर संतांचे मेलेल्या माणसांवर सुद्धा उपकार आहेत. तुम्ही म्हणसाल संतांचे मेलेल्या माणसांवर उपकार आहेत. हो, संतांचे मेलेल्या माणसांवर उपकार आहेत, पण संतांचे नुसते मेलेल्या माणसांवरच नाही तर संतांचे देवावर सुद्धा उपकार आहेत. कुणावर? देवावर. तुम्ही म्हणसाल ताई संतांच्या देवावर उपकार कसे? एक फार सुंदर दृष्टांत आहे बरं का. एके दिवशी झालं असं, सत्यभामा आणि श्रीकृष्ण भगवान परमात्मा टेरेसवरती म्हणजेच माडीवरती गप्पा मारत बसले होते आणि सत्यभामा देवाला म्हटली, देवा तुम्ही आमचं देव आहे आणि आम्ही तुमचं भक्त आहे. आणि देवा भक्ताची प्रीत तुम्हाला अशी तशी कळणार नाही देवा. देवा ऐका ना देवा, जन्मोजन्मी तुम्हीच पती म्हणून मिळावा, तुम्हीच नवरा म्हणून मिळावा असं काय व्रत आहे का हो? देव म्हटले, सत्यभामे ह्या जन्मात भेटलोय ना ग मी तुला, कशाला पाहिजे जन्मोजन्मी? सत्यभामा म्हटली, नाही देवा तुम्हीच मला पती म्हणून मिळावा, तुम्हीच मला नवरा म्हणून मिळावा असं मला वाटतं. ऐका गडे ऐका, देव कधीच कुणावरती अन्याय करत नाही, देव कधीच कुणावरती अत्याचार करत नाही. तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये मला वाटतं हनुमंतरायांच्या दरबारामध्ये चालू आहे ना हा अखंड हरिनाम सप्ताह. ऐका, या मारुतीरायाच्या दरबारामध्ये तुमचा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ऐका गडे ऐका, देव कधीच कुणावरती अन्याय करत नाही, कधीच कुणामध्ये भेदभाव करत नाही. अरे तुम्ही माझ्या मारुतीरायाच्या दरबारामध्ये गरीब जरी आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते, श्रीमंत जरी आला त्याला सुद्धा बसायला तीच जागा दिली जाते, बंगल्यात राहणारा अधिकारी जरी आला ना माझ्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते, आणि रस्त्यावरती झोपणारा भिकारी जरी आला माझ्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. सकल अशी येते आहे अधिकार, सगळ्यांना इथं यायचं. यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर, सगळ्यांना इथं येण्याचा अधिकार आहे. मग देव कधीच भेदभाव करत नाही. देव म्हटले, सत्यभामे ह्या जन्मात भेटलोय मी तुला, कशाला पाहिजे जन्मोजन्मी? सत्यभामा म्हटली, नाही देवा तुम्ही आमचं देव आहे आणि आम्ही तुमचं मालक, आम्ही तुमचं भक्त आहे देवा. तेव्हा तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही. अरे देवाच्या मनात आलं ना तिथं कुणाचं काहीच चालत नाही, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले ना. असा तो देव आहे, तो देव सगळ्यांना सुखीही ठेवतो आणि सगळ्यांना दुःखीही ठेवतो. त्याच्या मनात आलं ना गड्या इथं बसलेल्या सगळ्या लोकांना दुःख द्यायचं तर तो देव दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. त्या देवाच्या हातात सगळे गड्या. मग ऐका गड्या ऐका, असा असणारा देव त्या देवाने म्हणावं, सत्यभामे या जन्मात भेटलोय मी तुला, पुढच्या जन्मी भेटेल का नाही हे मला सांगता येणार नाही याचं व्रत. त्यावेळेस सत्यभामाला देवानं सांगावं, सत्यभामे ऐक, समोरून नारद मुनींची स्वारी चालली, जाऊन तू नारद मुनींना विचार की जन्मोजन्मी मला देवच पती म्हणून मिळावा, देवच नवरा म्हणून मिळावा असं काय व्रत आहे का हो? आता नारद मुनींचं काम काय असतं? कळ लावायची, बाकीची भांडणं नुसती बघत बसायची. अख्ख्या गावात का व्हायना एक तरी नारद असतोच. बरं गावात नसं ना का, अख्ख्या वस्तीव का व्हायना एक तरी नारद असतो. बरं वस्तीव नसू द्या, घरात का व्हायना एक तरी नारद असतो. भांडणं लावायची, बाकीची भांडणं नुसती बघत बसायची. असा कधीचा नारद. त्या नारद मुनींच्या गळ्यामध्ये विणा होता, हातामध्ये चिपळ्या होत्या आणि त्या नारद मुनींचं भजन चाललेलं, नारायण नारायण नारायण
चाललेलं होतं आणि सत्यभामा तिथं गेली. नारद मुनींना म्हटली, नारद मुनी, जन्मोजन्मी मला देवच पती म्हणून मिळावा, देवच नवरा म्हणून मिळावा, असं काय व्रत आहे का हो? माय मावल्या, तुम्ही पण तोच पती तोच नवरा मिळावा म्हणून बरेच व्रत तर करता की नाही? हा, वडाला दोरा गुंडाळायला जाता का? हा, जाता ना वडाला दोरा गुंडाळायला. आणि काय म्हणता? वडा पाव, म्हणजे खायचा वडा पाव नाही बरं का. त्या वडाजवळ जाता, जर त्या वर्षी त्या वडाला दोरा गुंडाळता काय म्हणता? वडा मला पाव, वडा मला पाव, जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे, हाच नवरा मिळू दे, म्हणता की नाही? सत्यभामा म्हटली, नारद मुनी असलं काही सांगू नका, मी बरेच व्रत केलेत, मला खरंच चांगला व्रत सांगा. आता बघा तुम्ही करता की नाही? आपल्या तोच पती तोच नवरा मिळावा याच्याकरता व्रत करता की नाही? बोला बोला ना, करता ना? तुम्हाला वाटतं का जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा, हाच नवरा मिळावा? वाटतं का? आधीच मी बहिरे बाबा, तुमचा बोललेला आवाज माझ्यापर्यंत यावा, मी म्हटलं ना तुम्हाला बरं का. माझं मत आहे, मला काय वाटतं बरं का, माणसानं काय करावं? घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, आणि कीर्तन संपेपर्यंत कीर्तन करायचं ऐकावं. मग ऐकताय ना माझं? मग वाटतं ना जन्मोजन्मी तुम्हाला हाच पती मिळावा, हाच नवरा मिळावा? वाटतं की नाही? वाटतं ना? मग तुम्ही काय करायचं सांगू का? हा, सांगू का? सांगू ना? करणार का पण? हा, आता करणार म्हणतायत बघा, तुम्हीच करणार म्हटलाय, सांगते आता ऐका. जन्मोजन्मी तुम्हाला जर वाटत असेल ना मला हाच पती मिळावा, हाच नवरा मिळावा, तर तुम्ही काय करायचं? सोन्याचा नवरा बनवायचा आणि कीर्तन करायला दान द्यायचा. हे झालं तुमच्यासाठी, पुरुष मंडळ तुमच्यासाठी पण आहे बरं का. मी तसं पार्टिशन करत नाही. तुम्ही म्हणताल त्यांच्या पार्टीतले म्हणून त्यांनाच सांगताय, असं नाही, तुम्हाला पण सांगणार आहे. तुम्हाला वाटतं का जन्मोजन्मी तुम्हाला हीच पती मिळावी, हीच बायको मिळावी? वाटतं का? वाटतं का? तुम्हाला एवढं अवघड नाही देणार मी. वाटतं का तुम्हाला? ऐका, तुम्ही काय करायचं? तुम्हाला जर वाटत असेल की जन्मोजन्मी मला हीच पत्नी मिळावी, हीच बायको मिळावी, तर तुम्ही काय करायचं? पत्र्याची बायको बनवायची आणि भंगारवाल्याला दान द्यायची. विठ्ठल विठ्ठल. असं काही नाही बरं का. नारद मुनींना जरा चेष्टा करायची सवय होती, तशी मलाही चेष्टा करायची सवय आहे. असं काही नाही, सोन्याचा नवरा पत्र्याची बायको काही नाही. ऐका गड्या, ऐका, विनोदाचा भाग सोडा. ती सत्यभामा देवाजवळ नारद मुनींना म्हटली, नारद मुनी जन्मोजन्मी मला देवच पती म्हणून मिळावा, देवच नवरा म्हणून मिळावा, असं काय व्रत आहे का हो? त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, सत्यभामे तुला जर वाटतं ना की जन्मोजन्मी तुला देवच पती म्हणून मिळावा, देवच नवरा म्हणून मिळावा, तर तू काय कर? तुझा नवरा, तुझा देव एखाद्या ब्राह्मणाला दान कर. आता दान कर म्हटल्यानंतर सत्यभामा म्हटली, ओ नारद मुनी तुमच्यासारखं आहे का कोणी तर ब्राह्मण? म्हटली, आपण करतो का दान? करतो का? आपण दान धर्म कधीच आपण करत नाही. चांगल्या ठिकाणी दान धर्म माणसाला करू वाटत नाही. माणसानं काय करावं? शरीराचं वजन वाढल्यानंतर व्यायाम करावा आणि धनाचं वजन वाढल्यानंतर दान करावं. दान तुम्ही करता का? आज दिवसभर 500 काय 2000 3000 कमवलेले असू द्या, आणि आज आरतीताईच्या किंवा रोज सप्त्यामध्ये कुणाच्या कीर्तनाला येऊ द्या, महाराजाच्या पाया पडून जाताना त्याला 100 रुपये दक्षिणा देऊन जाऊ वाटायची नाही तुम्हाला? वाटेल का दान धर्म करू? वाटेल? वाटतच नाही माणसाला दान धर्म करू. पण ऐका, माणसानं दान धर्म केला पाहिजे. ती सत्यभामा म्हटली, ओ नारद मुनी तुमच्यासारखा आहे का कोणी तर ब्राह्मण? मी असं करते, माझा नवरा माझा देव तुम्हालाच दान करते. केलं देवाला सत्यभामेनं नारद मुनींना दान. आता देव कसं करतायत? नारद मुनी कसं करतायत देवाला? देवा मी तुमचा मालक आहे आणि तुम्ही माझं नोकर आहे. अरे जगाचा बाप, विश्वाचा मालक, त्या देवानं सुद्धा हात जोडावे म्हणावे, बोला नारद मुनी. नारद मुनींना मी पणा झाला. नारद मुनींना म्हणावं, देवा मी तुमचं मालक आहे, तुम्ही माझं नोकर आहे. मी पणा माणसाला कधीच असू नाही, कितीही श्रीमंत असू द्या, कितीही गरीब असू द्या, किंवा कितीही काही असू द्या, मी पणा माणसाला असू नाही. मनाचं कधी ऐकायचं नाही. मनोमार्गे गेला तो तिथेची मुकला, मनाचं कधी ऐकायचं नाही. बघा मन माणसाला कसं फसवत असतं. माणसाला मी पणा फार असतो. दोन्ही बैलाच्या आडकीच्या मधून कुत्र चाललेलं असतं. कुत्र कोण सांगताय का घरी जाऊन? बोला ना जरा, बोला. दोन्ही बैलाच्या आडकीच्या मधून कोण चाललेलं असतं? कुत्र.
त्या कुत्र्याला काय वाटतं, ही जी बैलगाडी आहे ना ती मीच ओढतोय. कुणाला वाटतं? कुत्र्याला काय वाटतं, ही जी बैलगाडी आहे ना दोन्ही बैला सकट, शेतकऱ्या सकट, अख्ख्या सगळ्या गाडीचं ओझ आहे ती मी एकटाच ओढतोय. कुणाला वाटतं? कुत्र्याला. अरे कुत्र्या बाहेर ये, बाहेर. तुझ्यामुळं गाडी नाही, गाडीमुळं तुझं संरक्षण आहे. नाहीतर बाहेरच्या गावची कुत्री हार नारळ घेऊन तुझा सत्कार समारंभ करायला उभीच आहे, तू बाहेर ये. पण कुत्र्याला काय वाटतं, ही जी बैलगाडी आहे ती मीच ओढतोय. माणसाला सुद्धा तसंच वाटतं. त्याच्या मुलीचं लग्न ना मी जमवलं, मी पट्ट्यानी म्हणून झालं. कुणाला वाटतं? आता म्हणा की कुत्र्याला. माणसाची गत सुद्धा कुत्र्यासारखीच झाली का? ऐका, मन हे माणसाला फसवत असतं. मीपणा माणसाला असू नये. नारद मुनींना मीपणा झाला. नारद मुनींना म्हणावं, देवा मी तुमचा मालक आहे, तुम्ही माझा नोकर आहे. देवा देवा देवा, त्या माझ्या चपल्या घ्या आणि तुम्ही तुमच्या डोक्यावरती ठेवा. जगाचा मालक, विश्वाचा बाप, त्या जगाच्या मालकानं क्षणाचाही विलंब न करता नारद मुनी सारख्या महात्म्याच्या चपल्या घ्याव्यात आणि आपल्या सेवकाच्या शिरी धरून सारख्या महात्म्याच्या चपल्या देवानं आपल्या डोक्यावरती घ्याव्यात. आता हे सगळं दृश्य पाहिलं कुणी? रुक्मिणीची दासी. रुक्मिणी देवाची कोण? झोपले की काय सगळे? रुक्मिणी देवाची दुसरी बायको. देवानं किती केलं त्या बायका? देवानं 16,108. तुम्ही म्हणसाल ताई देवानं 16,108 केलते, आम्ही 2 केल्या तर काय बिघाडतंय? अरे बाबा, देवानं 12 गावाग्नी गेला, आपल्याला बिडीचा चटका सोस नाही. देवानं आपल्या करंघळीवर अख्खा पर्वत उचललेला. ज्यांच्या दरबारामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ते मारुतीराय, ते हनुमंतराय, त्यांना काय केलं? आपल्या करंघळीवरती अख्खा पर्वत उचललेला आणि आपल्याला पिठाचा डबा उचलाय, भावकीला बोलवावं लागतंय आणि आपण देवाची माप काढतोय घड्या. ऐका, देवाला 16,108 बायका होत्या. त्यातली रुक्मिणीची दासी, ती रुक्मिणी तिकडे देवाचं भजन करत बसलेली. रुक्मिणीची दासी पळतच आली आणि रुक्मिणीला म्हटली, अगं काय तू इथं भजन करत बसली? तिथं बघ तुझ्या सवतीनं काय केलं. आता सवतीचं नाव घेतल्याबरोबर महाराज रुक्मिणी पळतच सुटली. रुक्मिणी बघते तर काय, नारद मुनी सारख्या संतांच्या चपल्या देवाने आपल्या डोक्यावरती घ्याव्यात. रुक्मिणी म्हणते, देवा 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 देवा, ऐका ना देवा, जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे, विश्वाचा बाप आहे. देवा तुमच्या मनात आल्यानंतर तुम्ही काही करू शकता. देवा देवा, तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलू शकत नाही. तुम्ही सगळ्यांना चालायला, बोलायला, हलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवता. सगळं तुमच्या हातात आहे. वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता, तेव्हा हे सगळं विश्व तुमच्या हातात आहे. आणि या नारद मुनी सारख्या संतांच्या चपल्या तुम्ही तुमच्या डोक्यावरती घ्याव्यात. देवानं दिलेलं उत्तर किती गोड आहे का गड्या. देव म्हणतायत, रुक्मिणी ह्या संतांच्या चपल्याच काय, ह्या संतांच्या पायी आमचा जीव जरी घाण ठेवला ना तरी पण त्यांच्या उपकारातून उतराई करताच येऊ शकत नाही. डायरेक्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणात
उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. ठेवितो हा नाही, ठेविता हा पायी. ऐका, त्या देवानं सुद्धा म्हणावं, या संतांच्या पायी आमचा जीव जरी घाण ठेवला ना तरी पण या संतांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. एवढे संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. मग संतांना तुम्हा आम्हाला चांगला मार्ग दाखवला, मग तुम्ही संसार करा. संसार माणसानं करावा, पण संसार कितीही संसार केला तर संसारात पोट भरतं का? पोट भरत नाही, संसारात सुखीच नाही. आता जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य कशाच्या ना कशाच्या कारणानं निश्चित दुःख आहे. आता जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही, आणि जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य कशाच्या ना कशाच्या कारणानं निश्चित दुःख आहे. प्रत्येकाला दुःख भोगावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं, प्रत्येकाला जन्माला यावं लागतं. पण ऐका माय बापांनो, अरे जन्माला येणं आपल्या हातात नाही, मरणं आपल्या हातात नाही, पण जीवन कसं जगायचं हे मात्र आपल्या हातात आहे गड्या. मग माणसानं चांगलं जीवन जगावं, चांगलं कर्म करावं. देवानं हा देह दिला, भजनाकरता दिला, भजन करायचं, देवाला माझं म्हणायचं, देवाजवळ जायचं. पण आपल्याला हे कळत नाही गड्या. तुमच्या गावचा अभिमान वाटतो, तुमचं कौतुक करावं वाटतं, कारण हे सगळे संयोजक, आयोजक, तरुण मित्रमंडळी सगळे तुम्ही वयोवृद्ध एकत्र होऊन तरुणांना सुद्धा यामध्ये सहभागी करताय. आणि हे सगळे तरुण मित्रमंडळी असतील, तुम्ही असाल, सगळेजण मिळून हा कार्यक्रम करतायत, कारण ही काळाची गरज आहे गड्या. आजकाल आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर असं होतं की आमच्या समोर कीर्तन ऐकायला तरुण मंडळी जास्त नसतात, कारण हा ठेवा कुठेतरी विस्कटत चाललाय. तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडायला, आता कुठंतरी हा भाव सापडायला लागलाय. मग आपल्याला हे कळालं पाहिजे. ऐका माय बापांनो, तुम्हाला माझं सांगणं असेल, तुम्हाला माझी विनंती असेल, अरे मुलासाठी बंगला बांधता आला नाही ना, नका बांधू. अरे मुलासाठी शेतीवाडी घेता नाही ना आली, नका घेऊ. अरे मुलासाठी गाडी नाही ना घेता आली, नका घेऊ. मुलासाठी पैसे नाही ना कमवता आले, नका कमवू. ऐका गडे ऐका, बंगला नाही बांधला फरक नाही पडत, गाडी नाही घेतली फरक नाही पडत, जमीन नाही घेतली फरक नाही पडत, पैसे नाही कमवून ठेवले फरक नाही पडत, पण तुम्ही मरायच्या अगोदर तुमच्या मुलांना चांगले संस्कार नाही ना दिले तर फार मोठा फरक पडतो गड्या. म्हणून आपण मरायच्या अगोदर आपल्या लेकरांना चांगले संस्कार देता आलं पाहिजेत. एवढं जर केलं ना बस झालं, आपल्या जीवनाचं सार्थक झालं, आपल्या जीवनाचं कल्याण झालं. पण आपल्याला हे कळत नाही गड्या. संसारा नवरा बायकोचा असतो, पण असं होतं संसारामध्ये काय असतं, काही वेळेस बायकांना लय अभिमान आमच्यामुळे सगळं चाललंय, काही वेळेस पुरुषांना लय अभिमान आमच्यामुळे सगळं चाललंय. सगळ्यांनाच तसं वाटत असतं, पण स्त्रीशिवाय पुरुष नाही, पुरुषाशिवाय स्त्री नाही. काही वेळेस स्त्रियांना वाटतं, काही वेळेस पुरुषांना वाटतं, पण तुमच्याशिवाय या नाही ते यांच्याशिवाय तुम्ही नाही. दोघं जण नवरा बायको होते, आणि नवऱ्याला आपली ऑफिसला जायची गडबड, हिला आपली स्वयंपाकाची गडबड, आणि मुलांना शाळेला जायची गडबड. आता एवढ्या सगळ्या गडबडीत तिची काय बडबड बंदच नाही. बडबड काय माई माऊल्यांची बंद नसतेच. पण आजकाल पहिल्यासारखं राहिलंच नाही. पहिल्या माय माऊल्या आपल्या नवऱ्याला, आपल्या पतीला काय म्हणायच्या, अहो म्हणायच्या, आवजावं करायच्या, मालक म्हणायच्या, स्वामी म्हणायच्या, धनी म्हणायच्या. कधी पहिल्या काळामध्ये. आता म्हणता का? म्हणता का? आता तर काय नावानं माय मावल्या बोलते ते आपल्या पतीला, आपल्या मालकाला, आपल्या नवऱ्याला. नाही, काळ बिघडतच चालला सगळं. दोघं जण नवरा बायको होते, गाडीवरती निघालेली होते, आणि गाडीवरती चाललेलं असताना नवीन लग्न झालेलं होतं. आता बिचारा पुढं गाडी चालवत होता, त्यानं 100च्या 150च्या स्पीडनं गाडी घेतली, आणि गाडी घेतल्यानंतर ही पाठीमागं गाडीवरती बसलेली होती. आता बिचारी किरपान होती, तिला आपली भीती वाटू लागली, ती म्हटली गाडी हळू चालव. त्याला ऐकू गेलं नाही. परत ती म्हटली, अरे तुला एकदाच सांगितलेलं कळतं का नाही, गाडी जरा हळू चालव. त्याला राग आला, त्यानं गाडी साईडला घेतली, गाडीचं स्टँड लावलं, आणि तिला म्हटला खाली उतर. ही म्हटली मी उतरत नाही. तो म्हटला खाली उतर. ही म्हटली मी उतरत नाही. तो म्हटला खाली उतर. ही म्हटली मी उतरत नाही. बिचारीनं बघितलं, अख्ख्या चौकामध्ये गाडी उभा केली, बरीच लोक बघतायत. हा म्हटला तुला एकदा सांगतोय ना खाली उतर. बिचारी आपली गपचिप खाली उतरली. हा म्हटला ऐक, माझं आहे गाडी चालवायचं काम, आणि तुझं आहे गाडीवरती गपचिप बसायचं काम. आता ही बी जरा हुशार होती. ही म्हटली आता नाही काय सांगत, तू घरी चल मग तुला दाखवते. आता गाडीवरती बसून घरी गेले, आणि संध्याकाळचं जेवण बनवलेलं होतं. आता तिनं केली ती वांग्याची भाजी. आता वांग्याच्या भाजीमध्ये काय केलं, घरामध्ये जेवढे काही मसाले होते तेवढे सगळे मसाले एकाच भाजीला टाकले, आणि ह्याला वाढलं जेवायला ताट. आता ह्यानं पहिला घास मुखामध्ये घेतल्याबरोबर ह्याला लागलं तिखट. पहिल्या घासातच तांब्याभर पाणी पिला, आणि बायकोला कसा करतोय, अगं तुला कळतं की नाही, तुला अक्कल आहे का नाही. ही म्हटली काय झालं. तो म्हटला अगो एकाच भाजीमध्ये घरामध्ये आहे तेवढे सगळे मसाले टाकले. ही म्हटली जास्त बोलायची गरज नाही. हा म्हटला का. ती म्हटली माझं आहे भाजी बनवायची
बोलायचं काम आणि तुझं आहे गपचीप खायचं काम. जशाच तसं आहे. इथं कुणी कुणाला हुशार समजायचं नाही. तुमचं तोंड कधीच बंद राहू शकत नाही. तुम्ही सगळं सांभाळचाल पण तोंड काय सांभाळूच शकणार नाही. फार अवघड आहे. माझा बापाचं आयुष्य गेलं बाबा माय मावल्या तुम्हाला शांत बस म्हणू पण तुम्ही काय शांत बसत नाही. बोलताच पण मला इथं किती बोल म्हटलं तर तुम्ही काय माझ्यावर बोलणार नाही बोलणार. ऐका गडे ऐका. मग आपल्याला कळालं पाहिजे स्त्री शिवाय पुरुष नाही, पुरुषाशिवाय स्त्री नाही. मग हिची बडबड चालू होती. याला नवऱ्याला ऑफिसला जायचं होतं. त्याची ऑफिसला जायची गडबड आणि एवढ्या सगळ्या गडबडीत तिच्या नवऱ्याच्या शर्टचं तुटलं बटन. ही म्हटलं अगं ऐकलं का माझ्या एवढ्या शर्टचं बटन तुटलंय तेवढं बसव ग. ही म्हटली तुम्हाला काय अक्कलच नाही, तुम्हाला काही कळतच नाही, तुम्ही काय आता लहान आहे का, तुमचं बघाव स्वयंपाकाचं बघाव का मुलांचं बघाव. मग हिनं बिचारीनं गडबडीत सुई दोरा घेतला लागली बटन बसवाय. पण बडबड काय बंद बडबड काय बंद नाही. मग एवढ्या सगळ्या बडबडीत ती म्हटली विचार करा आम्ही बायका जर या जगात नसतो. काय म्हटली आम्ही बायका जर या जगात नसतो तर तुमच्या शर्टला बटन कोणी बसवलं असतं. हवी म्हटला सोपं आहे गड्या. तुम्ही बायका जर या जगात नसता तर पूर्वी पुरुषांनी कपडेच घातली नसती. विठाल आपल्याला या गोष्टी कळायला पाहिजेत. याचं ज्ञान माणसाला नाही. माणसानं जीवनामध्ये ज्ञानी असावं. आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला नाहीत. मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, मला काय करायचं हे कळालं पाहिजे आपल्याला. मग संतांनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला. त्या मार्गाने चालायचं काम करा. पण माणसाला चांगलं सांगितलेलं कळतच नाही. एखाद्याला म्हटलं ना दारू पिऊ नको तो म्हणतं पिली तर. म्हणजे चांगलं सांगायला जा. माणसांना चांगलं पटतच नाही, चांगलं आवडतच नाही. पण संत महात्मे बर दारू कशी बनवतात तर जसा ब्रह्मरस बनवला बरोबर तशीच दारू बनवायची. आता तुम्ही काय म्हणसाल दारू कशी बनवायची घ्या लिहून मी सांगते. 3 दगडाची चूल मांडायची. त्या 3 दगडाच्या चुलीवर पत्र्याचा डबा ठेवायचा. त्या पत्र्याच्या डब्याला एक छिद्र पाडून नळी काढायची. त्या पत्र्याच्या डब्यात ठिवराची साल टाकायची. कारखान्याची मळी टाकायची. कुजलेला गूळ टाकायचा. 1 सागर नाही 9 सागर टाकायचं. आणि खालनं काय लावायचा जाळ लावायचा. आणि आठून त्या नदीतनं जी पाणी बाहेर निघल का नाही त्याला म्हणायचं पहिल्या धारची. अशी दारू बनवतात. आता तुम्ही काय म्हणसाल ताई तुमचा काही धंदा बिंदा होता काय. नाही बाबा नाही. आम्हाला सांगण्याकरता फिरावं लागतं कॅनलच्याकडनं. आता दारू कशी बनवली ऐका. पण ऐका माय बापांनो ब्रह्मरस कसा बनवायचा. अरे जशी दारू बनवली बरोबर तसाच ब्रह्मरस बनवायचा. याला सुद्धा 3 दगडाची चूल मांडायची. अरे कोणत्या 3 दगडाची ऐका माय बापांनो. मन बुद्धी चित्त या 3 दगडाची चूल मांडायची. मन बुद्धी चित्त या 3 दगडाच्या चुलीवर आपला अहंकार नावाचा डबा ठेवायचा. मन बुद्धी चित्त या 3 दगडाची चूल मांडायची. त्या 3 दगडाच्या चुलीवर आपला अहंकार नावाचा डबा ठेवायचा. त्या अहंकार नावाच्या डब्याला एक छिद्र पाडून नळी काढायची. त्या अहंकार नावाच्या डब्यात आपल्या या प्रवृत्ती निवृत्ती टाकायच्या. ऐका गडे ऐका जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका माय बापांनो ब्रह्मरस कसा बनवायचा. मन बुद्धी चित्त या 3 दगडाची चूल मांडायची. त्या 3 दगडाच्या चुलीवर आपला अहंकार नावाचा डबा ठेवायचा. त्या अहंकार नावाच्या डब्याला एक छिद्र पाडून नळी काढायची. त्या अहंकार नावाच्या डब्यात आपल्या या प्रवृत्ती निवृत्ती टाकायच्या. आणि खालून ज्ञानाचा अग्नी लावायचा. ज्ञानाच्या अग्नीवर या प्रवृत्ती निवृत्ती आठवायच्या कडवायच्या. आणि आठवून त्या नदीतनं जी रसायन बाहेर निघल त्याला काय म्हणायचं ब्रह्मरस. ब्रह्मरस घे ही काढा त्याने ब्रह्मरस घे काढा
घेही काढा तेने पिडा वारेनं ब्रह्मरसासारख्या काड्यानं आपल्या अनेक पिडा अनेक रोग नष्ट होतात. मग देवाला माझं म्हणा, देवाचं भजन करा. पण आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत गड्या, हे सगळं आपल्याला कळालं पाहिजे. अरे ऐका गड्या ऐका, हा महाराष्ट्र खूप पवित्र आहे म्हणून इथं अनेक संत महात्म्यांनी जन्म घेतला. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे, भक्ती म्हटलं की नामदेवराय, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबा आहे, आणि शांती म्हटलं की एकनाथ महाराज. अशा अनेक संत महात्म्यांचा अधिकार फार मोठा आहे. प्रत्येकाचा अधिकार वेगळा, प्रत्येकाचं अधिष्ठान वेगळं, पण आपल्याला हे कळत नाही गड्या. ऐका गड्या ऐका, ज्या मारुती रायानं जगाच्या बापाचं नामस्मरण केलं, जगाच्या बापाची भक्ती केली ना, त्याचं आपण जर नामस्मरण आपण, मग माझे मारुती राय कुणाचं भजन करायचे? कुणाचं? मी म्हणणार जय श्रीराम, तुम्ही काय म्हणायचं? जय जय श्रीराम. अगोदर तुम्ही, नंतर तुम्ही. यांचा आधी आवाज जास्त येतोय का तुमचा आधी नंतर येतोय मला बघायचंय गड्या. पहिल्यांदा तुम्ही, लेडीज फर्स्ट असतं, पण आता पहिल्यांदा मी तुम्हाला मान देते. तुम्ही म्हणसाल तुमच्या पराठीतलंय म्हणून सारखं त्यांचंच नाव घेताय. ऐका, मी म्हणणार जय श्रीराम, तुम्ही काय म्हणायचं? जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मी जय श्रीराम म्हटलं की तुम्ही म्हणायचं जय जय श्रीराम. काय म्हणायचं? जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कुणाचा आवाज जास्त आला? आ कुणाचा? तुम्ही काय मुके आहे का? ऐका गडे ऐका, माझ्या मारुतीरायानं कुणाचं भजन केलं? त्या श्रीराम प्रभूंचं भजन केलं. देवाचं नाव घेतल्यानंतर देव काहीच कमी पडू देत नाही. मग प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, समाधान मिळावं, पण आपल्याला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. मग सुख पाहिजे असेल तर देवाजवळ जावं लागतं. अरे तुम्हाला जीवनामध्ये सगळं काही मिळेल, पण आपले आईबाप एकदा गेले ना पुन्हा मिळणार नाही गड्या. अरे ढगाळ गेले ना सूर्य पुन्हा मावळलेला दिसेल, पण माती आड गेलेले तुमचे आईबाप एकदा गेले की पुन्हा दिसणार नाही. मग आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा, आहे तोपर्यंत त्यांना माझं म्हणा. ऐका गडे ऐका, आपण जन्माला आल्यापासून ती मरेपर्यंत आपल्यावरती प्रेम करते ना, तिचं नाव काय? आई आहे गड्या. ती आपली आई असते. आईची किंमत आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही गड्या. मग तुम्हाला जीवनामध्ये सगळं काही मिळेल, पण एकदा गेलेले माईबाप एकदा गेले की पुन्हा मिळणार नाहीत गड्या. तुला मिळेल बंगला, गाडी, शेतीवाडी, मोटार माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बाबाला, म्हातारपणी त्या आई बाबाला लावशील भीक मागाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची. ऐका, सगळं काही जीवनामध्ये मिळेल. एक 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 सगळं काही जीवनामध्ये मिळेल. बंगला मिळेल, गाडी मिळेल, जमीन मिळेल, जुळा मिळेल, पण एकदा गेलेले मायबाप आयुष्यातून एकदा गेले की पुन्हा मिळणार नाही. मग सगळं मिळेल. तुला मिळेल बंगला, गाडी, शेतीवाडी, मोटार माडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बाबाला, म्हातारपणी त्या आई बाबाला लावशील भीक मागाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही पुन्हा बापाची माया. मिळणार नाही पुन्हा बापाची माया. म्हणून ऐका, एकदा आई बाप गेलेले पुन्हा मिळणार नाहीत. मग आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, आहे तोपर्यंत त्यांना माझं म्हणा. मग सहज बोलतात संत महात्मे. काय करतात? सहज बोलतात, पण ते सुद्धा आपल्याला कळत नाही. सहज बोलतात. हा बघा, सहज बोलणे ही तो उपदेश करोनी सायास शिकविते. सहज 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 कसं बोलतात सांगते. हे तर किराणा मालाचं दुकान कुणाचं आहे का? बसलेले आहे का कोण किराणा मालाचं दुकान? आहेत ना? आहेत. बघा, तुम्हाला सांगून जाईल मी, तुम्हाला सगळ्यांसाठीच आहे. बघा, एक सर्वसामान्य किराणा मालाचं दुकानदार होता, आणि तो एका मारुती रायाच्या भक्त मारुती रायांपाशी गेला आणि मारुती रायांना म्हटला, तुम्ही जसं श्रीराम प्रभूंचं मुखानं नाम घेता तसं मला एकदा का होईनाय दिवसातून देवाचं नाव घ्यायचंय. मग मारुती रायाने हनुमंत रायाने सांगितलं, बाबा सकाळी उठल्या उठल्या
तू नाव घे फक्त. काय म्हण? जय श्रीराम. तो म्हटला काय सांगता, सकाळी उठल्या उठल्या नाव घ्यायला? अरे बाबा चांगलं असतं. प्रभाते मनी राम चिंतित जा. सकाळी उठल्या उठल्या देवाचं नाव घे. तो म्हटला सकाळी मला जमणार नाही गड्या. का जमणार नाही? कारण मी पहाटेचा 4ला उठतो. कितीला उठतो? 4ला. पूर्वी आपल्याला पहाटेचा, तुम्हाला उठवायला बरं का, आम्हाला नाही, तुम्हाला उठवायला पूर्वीचा पहाटेचा वासुदेवाचा, तसा ती 4ला पहाटेचा उठतो म्हणला. मग उठल्यानंतर काय करतो? हातामध्ये झाडू घेतो आणि सगळं अंगण झाडतो. माझं फार मोठं अंगण आहे, माझा फार मोठा बंगला आहे. मग मला सगळी साफसफाई करायला किती वेळ लागतो? 1 तास लागतो. 4 ते 5 सगळी साफसफाई करतो. 5ला आंघोळ करतो. 5 ते 6 वाजेपर्यंत चहा पाणी नाश्ता आंघोळ करतो. 6ला कुठं जातो? दुकानावरती जातो. बरं बाबा दुकानावरती देवाचं गेल्यानंतर देवाचं नाव घे. तो म्हटला काय दुकानावरती गेल्यानंतर देवाचं नाव घ्यायला सांगताय? बरं बाबा काय रे दुकानावरती गेल्यावर नेमकं का देवाचं नाव घेता येणार नाही? कसं घेणार? जय श्रीराम सुद्धा म्हणायला वेळ भेटत नाही का? हो का भेटत नाही? ऐका ऐका, माझ्या पाठीमागं बरीच कामं असतात. दुकानातलं सामान व्यवस्थित लावायचं असतं, दुकान झाडून घ्यायचं असतं. देवाचं नाव कधी घेऊ? बाबा दुपारी जेवायला बसल्यानंतर देवाचं नाव घे. तो म्हटला काय सांगू हनुमंतराया तुम्हाला, कधी दुपारी देवाचं नाव घेऊ? समोरून गिराईक येत असतात, हाताने पैसे मोजत असतो, डोळ्यानं भात असतो, कानानं ऐकत असतो, तोंडानं हिशोब चालू असतो. देवाचं नाव कधी घेऊ? पण मला सांग, संध्याकाळी घरी गेल्या गेल्या तरी देवाचं नाव घेता येईल का नाही? तो म्हटला कसं संध्याकाळी घरी गेल्या गेल्या देवाचं नाव घेता येईल? का घेता येणार नाही? मी संध्याकाळी 11:30 वाजता दुकानावरून घरी जातो. कधी कधी तर घास तोंडात ठेवून तसाच झोपी जातो. देवाचं नाव कधी घेऊ? तो म्हटला, असं म्हटल्यानंतर हनुमंतराया पण म्हटले बाबा मला एक सांग, नेमकं तुझं दुकान कशाचं आहे? हा म्हटला माझं किराणा मालाचं दुकान आहे. हनुमंतराया म्हटले हे बघ बाबा, तुझ्या दुकानात काय फळ आहे का? काय फळ? तो म्हणाला हो. तुझ्या दुकानात मायफळ आहे का? मायफळ? तो म्हणाला हो. तुझ्या दुकानात जायफळ आहे का? जायफळ? तो म्हणाला हो. तुझ्या दुकानात मिरे आहे का? मिरे? तो म्हणाला हो. तुझ्या दुकानात जिरे आहे का? जिरे? तो म्हणाला हो. मग हनुमंतराया म्हटले तुझ्या दुकानात सगळं आहे ना? तो म्हटला माझ्या दुकानात मिठापासून खसखशीपर्यंत सगळं आहे. मग हनुमंतराया म्हटले तुझ्या दुकानात या सगळ्या वस्तू आहेत ना? या सगळ्या वस्तूंचा अर्थ जेव्हा तुला कळे, लगेचच तुला देव आहे, तुझा पांडुरंग आहे, तुझे प्रभू श्री रामचंद्र आहेत. तो म्हटला हनुमंतराया मी काय तुम्हाला येडा दिसतो? येडा? जायफळ आहे का? काही फळ आहे का? जिरे आहे का? मिरे आहे का? मायफळ आहे का? आणि या सगळ्या वस्तूंचा अर्थ जावा कळे, लगेचच तुला प्रभू श्री रामचंद्र. येडा दिसलो की काय मी तुम्हाला? हनुमंतराया पण म्हटले हे बघ बाबा, तुझ्या दुकानात काय फळ आहे ना? काय फळ? ते काय फळ जरा बाजूलाच ठेवू आणि व्यावहारिक जीवनामध्ये बघ, ही जी तुझी काय आहे ना, काया, हे शरीर एक प्रकारचं काय आहे? तुझ्या दुकानातलं काय फळ आहे? बघा लक्ष देऊ नये का? सगळ्यांना समजेल असा फार सुंदर आणि फार गोड दृष्टांत आहे गड्या. हनुमंतराया म्हटले बाबा, तुझ्या दुकानातलं जे काय फळ आहे ना, ते बाजूला ठेवून व्यावहारिक जीवनामध्ये बघ, ही जी तुझी काय आहे ना, काया, हे शरीर एक प्रकारचं काय आहे? काय फळ आहे. आणि हे शरीर काय फळ असल्यामुळे या शरीराला काय आहे? माय आहे, प्रेम आहे. म्हणजेच काय आहे तुझ्या दुकानातलं? मायफळ आहे. आणि तुझ्या दुकानातलं मायफळ असल्यामुळं हे कधी ना कधी जाणार आहे. आता विचार करा, हा देह एक प्रकारचं कायफळ असल्यामुळे या शरीराला माय आहे. म्हणजेच तुझ्या दुकानातलं काय आहे? मायफळ आहे. आणि हे शरीर मायफळ असल्यामुळं, माईक असल्यामुळं कधी ना कधी जाणार आहे. म्हणजेच तुझ्या दुकानातलं काय आहे? जायफळ आहे. आणि तू सारखा म्हणतो ना व्यावहारिक जीवनामध्ये, सारखं म्हणतो तू मिरे मिरे. तुझ्या दुकानातलं मिर जरा बाजूलाच ठेवून तू सारखा म्हणतो मिर जिर बाजूला ठेव. तुझ्या दुकानात मिरा आहे, जिरा आहे, ते सगळं बाजूला ठेवून तू सारखा म्हणतो ना मिरे मिरे. तुझा मीपणा जवा जिरे, लगेचच तुला प्रभू श्री रामचंद्र आहेत. अरे कायफळामध्ये, मायफळामध्ये, जायफळामध्ये, मिऱ्यामध्ये आणि जिऱ्यामध्ये माझ्या हनुमंतरायानं सहज त्या संत महात्म्यांना प्रभू श्री रामचंद्रांना दाखवावं. अरे तुम्ही संसार करता, पण संसारामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा जगाचा बाप, तुमचा देव तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही गड्या. मग देवाचं नामस्मरण करा. मग संत महात्मे काय करतात? सहज बोलून जातात, सहज बोलता बोलता आपल्याला शिकवून जातात, उपदेश करून जातात. ते सुद्धा आपल्याला कळत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सहज सहज बोध उपदेश
उपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलता बोलता संत महात्मे आपलं हित करून जातात, आपल्याला उपदेश देऊन जातात. ते सुद्धा आपल्याला कळत नाही गड्या. मग देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. देव आपल्याला कळायला पाहिजे, देश आपल्याला कळायला पाहिजे, धर्म आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला नाहीत गड्या. मग सगळं कळायला पाहिजे, त्याच्याकरता देवाचं नाव घेतलं पाहिजे, देव आपल्याला कळायला पाहिजे. मग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला येतो, पण आपल्याला हा महाराष्ट्र किती पवित्र आहे हा कळत नाही गड्या. फार मोठा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. आपल्याला याचा अभिमान स्वाभिमान वाटला पाहिजे की नाही? बसलेले वाटला पाहिजे ना, वाटला पाहिजे. हा महाराष्ट्र कुणी निर्माण केला? मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, आपल्या समोरच आहे. कुणाला कुणी निर्माण केला? हा, कुणी केला? माझ्या राजानं हा महाराष्ट्र निर्माण केला. कसा महाराष्ट्र निर्माण केला? ऐका गडे ऐका. का माझ्या राजाचं कीर्तनामध्ये नाव घ्यावं? का माझ्या राजाचं सतत राजाला मान द्यावा? काय राजानं काय केलं या देशासाठी किंवा काय केलं या महाराष्ट्रासाठी? ऐका माझ्या राजाची कीर्ती. माझा राजा किती मोठा होता आणि माझ्या राजानं काय केलं होतं. ऐका दादा, तुमची सिस्टीम एवढी सुंदर आहे, एवढी गोड आहे, एवढी फार सुंदर आहे. मला म्हणजे अशी सिस्टीम असल्यानंतर फार आनंद वाटतो कीर्तन करायला. असं सुंदर वातावरण असल्यानंतर मला तुम्हाला काय सांगायची गरज लागली नाही. विको द्या, बेस द्या, मिक्सर द्या, मिक्सर द्या नाही. ऐका, विको कमी करा, बेस वाढवा, आवाज कमी करा, आवाज वाढवा, सांगायची गरज लागली नाही. मी तुम्हाला कीर्तनाला आल्यापासून काय मागितलं का? मागितलं नाही. गेले किती वर्ष झालं दादा तुमची इथं सिस्टीम आहे? हा, किती वर्ष? पहिलंच वर्ष झालं. वाव, फार सुंदर सिस्टीम लावली बाबा तुम्ही. पहिलंच वर्ष आहे तरी फार सुंदर सिस्टीम लावली. ऐका, मला कौतुक करायला माणसांचं जास्तच आवडतं बरं का. फार कौतुक करायला आवडतं. तुम्ही नुसते दोन मृदुंगाचार्य एवढे सुंदर मृदुंग वाजवतायत महाराज आणि तुम्ही यांच्याकडं नुसतं असं बघताय गड्या. त्यांना कितीतरी त्याच्यासाठी 8 तास करावा लागतो, कितीतरी त्यांना रियाज करावा लागतो, तेव्हा कुठेही कला प्राप्त होते. गायनाचार्यांना आपण गायन करण्यासाठी कितीतरी त्यांना राग 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 म्हणजे तसला राग नाही, एकीनं भांडलं की दुसरीनं लगेच भांडायला जायचं, तसला राग नाही बरं का. गायनामधले राग असतात. एक तर त्यात आपल्याला डोकं चालतच नाही म्हणून आपण त्याच्या जास्त नादीच लागत नाही बाबा. ऐका गडे ऐका, तसला राग नाही. सगळं काही करावं लागतं. मला माणसांचं कौतुक करायला फार आवडतं. बसलेले मी तर तुम्हाला कीर्तनाला आल्यापासून काय मागितलं का? काय म्हटले का? द्या म्हटलं का मला? तुम्ही द्या म्हटलं का? म्हणणारही नाही मी. तुम्ही तुमच्या मनानं तुम्हाला द्यायचंय तेवढं मला दिलं तरी. ऐका ऐका, मला माझ्या राजाचं कीर्ती किती मोठे आहे, माझ्या राजाने हा महाराष्ट्र कसा निर्माण केला हे सांगायचंय तुम्हाला. दादा तुमची सिस्टीम फार सुंदर आहे. फक्त माझी विनंती असेल, आवाज मोकळा सोडा आणि आवाज कडक करा. कडक आवाज, जेवढा आवाज कडक करता येईल आणि मोकळा सोडता येईल तेवढा सोडा. आणि दादा तुम्ही पकवाजावरती दोघांनी लक्ष द्या जरा. ऐका, हा महाराष्ट्र खूप पवित्र आहे. अरे कधी एकेकाळी माझ्या राजानं त्या महाराष्ट्रासाठी काय करावं? ऐका ऐका ऐका, विको 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 कमी करा विको. ऐका, या महाराष्ट्रासाठी माझ्या राजानं काय करावं? अरे जावं जावं त्या शहाजी राजांनी जावं आणि त्या शहाजी राजांनी द्यावं. माझ्या राजाच्या हातामध्ये भगवा द्यावा. माझ्या राजाला सांगावं, रज 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 हा घ्या भगवा आणि भडकवा तुमच्या स्वराज्यावरती. राजा ऐका, राजा ऐका, राजा हा भगवा सर्वसामान्य कुणाचा नव्हे. राजा 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 हा भगवा कुणाचा? राजा हा भगवा आनंदीच्या ज्ञानोबांचा. राजा हा भगवा देहूच्या तुकोबांचा. राजा हा भगवा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यांचा.
राज हा भगवा या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांचा राज हा घ्या भगवा आणि फडकवा तुमच्या स्वराज्यावरती. अरे माझ्या राजाला त्या शहाजी राजांनी हे स्वराज्य निर्माण करायला लावलं. ऐका ऐका एके दिवशी माझ्या माँसाहेबां शेजारी जाऊन राजांना उभं राहावं आणि राजांना कुणाची सत्ता होती हो पूर्वी कुणाची सत्ता होती ऐका होती मुघलांची सत्ता त्यावेळी दिन दुबळ्यांना नव्हता हो वाली दिन दुबळ्यांना नव्हता हो वाली दिन दुबळ्याला नव्हता हो वाली दिन दुबळ्याला नव्हता हो वाली दिन दुबळ्याला नव्हता हो वाली. बसलेले सर्वांनी हात वर आवाजसोबत कंपनासोबत नेमणारी ऐका पूर्वी कुणाची सत्ता होती डान्स जरा बरं ऐका 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 सगळ्यांनी पावलं हा एक पावलं घ्यायची पण डान्स जरा बारीक वाजवायचा ऐका माझा बोललेला आवाज तुमच्यापर्यंत जावा. अरे पूर्वी कुणाची सत्ता होती अरे घरातली आई गोठ्यातली गाई वाचली पाहिजे घरातली आई वाचली पाहिजे अरे वार करायला भीती वाटत होती रामकृष्ण हरी मंत्र म्हणण्याची गाव करायला भीती वाटत होती दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. अरे कुणीतरी येईल माझ्या आईच्या पदराला हात घालेला आईचे आबरू लुटे अशी माझ्या माय मावल्यांना भीती वाटत होती. अरे कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला काय करावं कुठं जावं ऐका ऐका या महाराष्ट्राच्या मातीतल्या एका आईनं एका स्त्रीनं एका मातेनं पाहिलं अन्याय होतोय अत्याचार होतोय तिला तो सहन नाही झाला. अरे सह्याद्रीच्या कडेवरती येऊन भवानी माता स्थिरावली होती जावं तिथं माँसाहेबांनी आणि सांगावं अरे आना 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 अरे माझ्या माँसाहेबांनी तो घोडा आणायला लावला माझ्या माँसाहेबांनी त्या घोड्यावरती टांग टाकली. अरे या महाराष्ट्रातली एक स्त्री एक बाई काय करू शकते ना आणला घोडा त्या घोड्यावरती त्या मातेला टांग टाकली आणि टप 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 करत तो घोडा वा वा अरे टप टप करत तो घोडा सह्याद्रीच्या कडेवरती येऊन स्थिरावला. आणि माझ्या माँसाहेबांनी ती आई शिवाई जगदंबा देवी समोर उभी होती तिच्या समोर आपला पदर पसरावा आणि सांगावं ए माते ऐका का शिवाई देवी ए जगदंबे या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय अत्याचार होतोय अगं मंदिरातल्या पुजाराला भीती वाटते देवपूजा करण्याची माय मावल्यांना भीती वाटते गावामध्ये फिरण्याची वार करायला भीती वाटते रामकृष्ण हरी मंत्र म्हणण्याची कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला त्याच्याकरता काय कर माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की त्यानं हे स्वराज्य निर्माण केलं पाहिजे अशी प्रतिज्ञा माझ्या माँसाहेबांनी केली. अरे बरेच दिवस निघून गेले 9 महिने 9 दिवस झाले माझ्या माँसाहेबांच्या पोटी पुत्र झाला. तासी पळत पळत आली तासी म्हणाली माँसाहेब आपणास पुत्र झालाय आणि नामकरण करायचं. माझ्या माँसाहेबांनी सांगितलं अरे त्या आई शिवाई देवीच्या आशीर्वादानं शिवनेरीवरती जन्म झाला मला पुत्र झाला नामकरण करा शिवाजी. अरे काय टाकत आहे शिवाजी या शब्दामध्ये स म्हणजे
पाठी फुटे पण माग नाही हटे. तो काय होता? अरे मुघलांची सत्ता होती पण माझ्या मास साहेबांनी या महाराष्ट्राला तो जनतेचा वाली तो कैवारी दिला होता. कुणाची सत्ता होती? माझ्या राजाची कीर्ती, राजाचं नाव एवढं मोठं आहे की माझ्या राजाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला सुद्धा अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटतो. माझ्या राजानं हा महाराष्ट्र निर्माण केला. ऐका, कुणाची सत्ता होती? होती मुघलांची सत्ता त्यावेळी. त्या माझ्या मास साहेबांनी हे स्वराज्य माझ्या राजाला निर्माण करायला लावलं. त्या शहाजी राजांनी हे स्वराज्य निर्माण करायला लावलं. ऐका गड्या, आपल्याला बऱ्याच गोष्टी कळायला पाहिजेत. मग देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. पूर्वीचा काळ चांगला होता. मग संत महात्म्यांनी आपल्याला काय केलं? उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं. तुम्ही जागे आहे का झोपले? हा, जागे आहे का झोपले? चालू दे का रातभर असं? मग हा, चालू दे रातभर. ऐका, आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. मग ज्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण बसलो त्यांच्या नावाची कीर्ती ऐकायची का तुम्हाला? ऐकायची ना? तुम्ही म्हणसाल आपल्या या पावनभूमी पुण्यभूमी नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या दरबारामध्ये, मारुतीरायाच्या दरबारामध्ये चालू आहे. ताईंना कीर्तनाला बोलवलं ना, आरती ताईंनं त्या हनुमंतरायांच्या मारुतीरायाच्या नामाची ताकद नाही सांगितली. एवढं तरी तुमच्या लेकीच्या कीर्तनातून तुम्हाला घरी घेऊन जाता आलं पाहिजे की नाही? पाहिजे ना? मग ऐकायची ना तुम्हाला मारुतीरायाच्या नामाची ताकद? मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. काय म्हणायचं? पाठीमागं म्हणायचं. बजरंग बली हनुमान की. अय, मी काय म्हटलं? मी म्हणते तेच तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणायचं. मग मी काय म्हटलं? बजरंग बली हनुमान की जय. मी म्हटलीच नाही, तुम्ही म्हटला की नाही? अरे हीच तर माझ्या हनुमंतरायाच्या मारुतीरायाच्या नावाची ताकद आहे गड्या. न सांगता तुमच्या मुखातून जे हा शब्द निघून जातो ना, हीच माझ्या हनुमंतरायाच्या नावाची ताकद आहे गड्या. एवढा अधिकार त्या नावामध्ये. आपल्याला ह्या गोष्टी कळायला नाहीत गड्या. मग सगळं काही आपल्याला कळालं पाहिजे. मग ऐका, आयुष्यभर माणसानं किती काही करू द्या, माणसाला शेवटी कुठं मरायचंय? मरायचंय घाटावरतीच की नाही? किती माणसानं माझं माझं करा, काही म्हणा माझं माझं. तुम्ही ऐका गड्या, ऐका. माणसाचा जन्म कुठं झाला? माणसाचा जन्म होतो खाटवरती, माणसाचं लग्न होतं पाटावरती, माणसाचा शेवट होतो घाटावरती. पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटावरती. लक्ष मात्र नोटावरती राहतं. मग आपल्याला कळालं पाहिजे गड्या, पैसा जास्त करायचं नाही. बरं, पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? अन्न मान धन येतो प्रारब्धादीनं. जेवढं आपल्या प्रारब्धात आहे तेवढं आपल्याला मिळणार आहे. 100 रुपये असतील तर 100च मिळणार, 200 असतील तर 200च मिळणार. जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच मिळणार गड्या. पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? बोला ना. हा, काय पूर्वीचा काय होता? पूर्वीची माणसं रात्रात कीर्तनात जागायची. तुम्हाला 10 वाजले की लगेच झोपा लागायला लागल्या. हा, आधीच आपल्याला कीर्तन चालू करायला उशीर झाला. काय पूर्वीचा काळ होता? पूर्वी कसं होत आहे का? पूर्वी जंगलामध्ये मेंढरांचा वाडा होता आणि विहिरीवरती सुंदर नाडा होता आणि खोट बोलणाऱ्याला जोडा होता. पूर्वीची माणसं खोटं बोलली जायची, त्यांना काय दिला जायचा? मार दिला जायचा. ना आता उलट झालं. आता काय केलं जातं? खऱ्याला मार आणि खोट्याला मार आणि खोट्याला खरं म्हटलं जातं की नाही? काय सगळ्या बदलला? आणि एवढंच नाही, ऐका माय मावल्या. पूर्वीले काईच्या धाकात होती, नतनी मोत्याची तिच्या नाकात होती. पूर्वीचा बुवा मंदिरात गात होता आणि साऱ्या गावाला
पाटलाचा धाक होता. ओय पाटील 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 हाय का नाही कोणी तर पाटील? नाही नाही नाही, घेतल्या पाटलांचं मी सांगतच नाही, मी पूर्वीच्या पाटलांचं सांगते. पूर्वी कसं पाटील म्हणाल तसं, आता राहिलंय का हो तसं? आता नाही, पूर्वीचा काळ होता. मी आत्ताच्या पाटलांचं, इथल्या कुठल्याच पाटलांनी काही मनावर घ्यायचं नाही, मी पूर्वीच्या पाटलांचं सांगते. आता सगळा काळ बदलला, मग आपल्याला कळालं पाहिजे गड्या पूर्वीचा काळ राहिला नाही. पूर्वी माणसं रात्रात जागायची. तुम्हाला आता 10 वाजले तरी नको वाटतंय. थोडा मला यायला उशीर झाला, आता मी म्हटलं 12पर्यंत 11पर्यंत कीर्तन करावं. करेल का हो मी तरी? म्हणजे तुमची इच्छा 12पर्यंत करावं? नाही नाही गड्या, ऐका, थोडं जरी माणसाला उशीर झाला किंवा थोडं जरी माणसाला वेळ झाला तरी माणसाला नको वाटतं. पूर्वीचा काळच राहिला नाही, पूर्वीसारखी संस्कृती राहिली नाही. पण ऐका गडे, ऐका, आपल्याला सगळं काही कळालं पाहिजे. मग ह्याच्या अगोदर आपला काय विषय चाललेला? कशाचा? पैसा. वयामानानुसार माझ्या लक्षात राहत नाही, तुमच्या तरी राहावं. बोला जरा, बोलत जावं माणसानं. बरं मला एक सांगा, स्टँड वरती बस आल्यावर जावं का बस निघून गेल्यावर जावं, का बस येण्याच्या अगोदर जावं? स्टँड वरती बस येण्याच्या अगोदर जावं का बस पुढे निघून गेल्यावर जावं? अय हाफ तिकीट, सरकारनं बी चांगलं केलंय तुमचं. जाता ना स्टँड वरती? जाता की नाही? लाडकी बहीण. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? मला वाटलं का तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला विसरला की काय? हप्ता बंद नाही ना झाला अजून, म्हणून तुम्ही विसरणार नाही लाडक्या भावाला तुमच्या. जाताना स्टँड वरती जाता की नाही? तुम्हाला बी चांगलं केलंय, वयस्कर माणसांना पण तिकीट नाही, जातानाच तुम्ही स्टँड वरती. मग बस येण्याच्या अगोदर जावं का बस पुढे निघून गेल्यावर जावं? बस यायच्या अगोदर जावं. मग कीर्तन पण एक स्टँडच आहे गड्या, ही पण आपली एक बसच आहे, मी आलेली बसच आहे आणि हे तुमचं स्टँडच आहे. मग ही तर कुठं आलती आपली बस? हा, कुठं आलती? काय विषय चाललेला आपला? हा, पैसे पैसे, काय विषय चाललेला? पैसे. हा, ऐका, पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो? दुःख देतो ना. माय मावल्या पुरुष मंडळ काय देतो? दुःख देतो. आता सगळे म्हणताय दुःख देतो. तुम्ही कुठं जन्माला आला? महाराष्ट्रामध्ये. मी कुठं जन्माला आली? महाराष्ट्रामध्ये. मग मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच बहीण, तुमचीच मैत्रीण, तुमचीच मुलगी आहे की नाही? आहे ना. पैसा माणसाला दुःख देतो ना. मग चला सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्याजवळ आणा. आणा आणा. तुम्हीच म्हणला की पैसा माणसाला दुःख देतो, मग आणा पाकिट माझ्याजवळ. ऐका माय बापांनो, अरे पैसा माणसाला दुःख देतो, पण जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पैसा लागतो. अरे तुमच्या घरामध्ये किती पैसा याला जास्त महत्त्व नाही, तर तुमच्या घरामध्ये किती पैसा आहे याला जास्त महत्त्व नाही, तर तुमच्या घरामध्ये किती सुख समाधान आहे याला जास्त महत्त्व आहे. म्हणून पैशापेक्षा माणसानं सुख आणि समाधान कमवता आलं पाहिजे. हे कमवता आलं तर माणूस जीवनामध्ये सुखी झाला. अरे जगात सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल ना, तर ऐकाकडे ऐका. अरे ज्याच्याकडे गाडी तो श्रीमंत नाही, ज्याच्याकडे माडी तो श्रीमंत नाही, ज्याच्याकडे पैसा तो श्रीमंत नाही. ऐका, जिवंत राहणं सगळ्यात मोठं सुख आहे गड्या. मग आपल्याला कळालं पाहिजे संतांचे अधिकार फार मोठे आहेत. मग देवाच्या अगोदर कुणाचं नाव घेतलं जातं? संतांचं नाव घेतलं जातं. आपण अगोदर काय म्हणतो? बोला पुंडलिका वरदे. आणि नंतर हरी. अगोदर कुणाचं नाव? भक्ताचं. म्हणजे अगोदर कुणाला मान? संतांना. अगोदर भक्ताला मान दिला जातो. काय सुंदर एक गीत आहे माय मावल्या बरं का. जाताना पंढरपूरला, पंढरपूरला या कधीतरी. आमच्यापासून 80 किलोमीटर पंढरपूर आहे, जवळ आहे आमच्यापासून पंढरपूर. या कधीतरी पंढरपूरला. जाता की नाही तुम्ही पंढरपूरला? जाताना पंढरपूरला कोणती नदी आहे? ती कशी निर्माण झाली तुम्हाला माहित आहे का? कशी निर्माण झाली सांगू का? सांगू ना का नको? ऐका, कशी निर्माण झाली ऐका गडे, ऐका. बरं तुम्हाला फार बोलू वाटतंय ना माझ्यावर? बोला बोला. ऐका, आता नवीन एक पिक्चर आलता. कोणता होता पिक्चर आहे त्या? पुष्पा. बघितलंय का नाही तुम्ही पिक्चर? बघितलं पाहिजे, पिक्चर बघावं तर. मला तर वाटतं बघावं तर. मी बघितलंय, तुम्ही बघा. बघितलं ना? हा बघितला. आता त्याच्यातून मला तुम्हाला एक सांगायचं गड्या, पुष्पा पिक्चर मधून आपली लेकरं काय शिकतात?
बघून झुकेगा नाही साला. एवढं शिकायला येतं की नाही आपल्या लेकरांना. ऐका गडे ऐका, या पुष्पा पिक्चर मध्ये बघायचा निश्चित बघायचा. पण ऐका, मला सांगण्याच्या पाठीमागचं कारण एक आहे. अरे बघा तो पुष्पा पिक्चर, त्या पुष्पा पिक्चर मध्ये बघा, अरे ज्या वेळेस तुम्ही गरीब असता, तुमच्या जवळ काहीच नसतं ना, तुम्हाला समाजामध्ये मान नसतो, तुमच्या जवळ पैसा नसतो ना, तुम्हाला कोणीच किंमत देत नाही, तुम्हाला कोणीच जवळ घेत नाही. ज्या वेळेस तुमच्या जवळ पैसा येईल, तुमच्या जवळ स्वतःचं अस्तित्व निर्माण होईल ना, त्यावेळेस अनेक जण तुमच्या जवळ येतात. त्या पुष्पा पिक्चर मध्ये बघा, त्या पुष्पाचा बाहू ज्यावेळेस तो श्रीमंत झाला, त्याच्या जवळ पैसा आला, तर त्याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका त्याला द्यायला आला की नाही. या पुष्पा पिक्चर मधून मला एक सांगायचंय मायबापांनो, निश्चित बघायला लावा, तुम्हीही बघा. पण या पुष्पा पिक्चर मधून आपल्या लेकरांना झुकेगा नाही साला हे नका शिकू. तर या पुष्पा पिक्चर मधून आपल्या लेकरांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला शिकवा गड्या. ही काळाची गरज आहे गड्या. याच्यातून आपल्याला हे शिकवता आलं पाहिजे. पण आपल्याला हे कळत नाही. पूर्वीचे जुने चित्रपट होते, त्यात एक जुना चित्रपट होता तांब्याचा विष्णू बाळा. त्यात एक जुनं गीत होतं बघा, वैर करू नये कुणाशी राग धरू नये कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा होते का नाही अशी गीतं पूर्वी. पण आता राहिलंच नाही ना, सगळा काळ बदलला. ऐका, ती चंद्रभागा कशी निर्माण झाली. 40 मैल वाहत वाहत आली, पुढे येऊन लोणावळ्याला उगम पावली. लोणावळ्यावरून आधी निराका भीमा, निराका भीमा, निराका भीमा, भीमा निरा ना. ऐका ऐका, 40 मैल वाहत वाहत आली, पुढे येऊन लोणावळ्याला उगम पावली. लोणावळ्यावरून निरेला आली, निरेवरून भीमेला आली. भीमेचा हात हातामध्ये घेतला आणि चंद्रासारखं वळण घेतलं. अरे महाराष्ट्राचं वैभव, परमार्थाचं वैभव, हा जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा जिथं आणतो ना, तिथं पंढरपूर मध्ये आली. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आली 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 आणि ती पुंडलिकाच्या तिथं आली आणि चंद्रभागा नाव निर्माण करून गेली. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा कटेवरी देव कोटे, अशी ती चंद्रभागा निर्माण झाली. त्याच चंद्रभागेच्या वरती आल्यानंतर कुणाचं मंदिर आहे, कुणाचं, कुठल्या भक्ताचं, एक जुने गीत आहे. तुम्ही सर्व माय मावल्याने माझ्या पाठीमागं म्हणायचा, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. काय तुमच्या गावाचं नाव? कालवी. कालवी. कालवीतल्या माय मावल्या. झालंय ना तुमचं लग्न? झालंय ना? मग म्हणा ना धनी मला ही दाखवा विठुरायाची पंढरी. आता मी का म्हणत नाही याच्या पाठीमागचं कारण आहे गड्या. माझं अजून झालं नाही, अजून 3-4 वर्षांनी मी करणार आहे. आणि मी माझ्या पतीला, माझ्या मालकाला, माझ्या नवऱ्याला म्हणणार आहे धनी मला ही दाखवा ना विठुरायाची पंढरी. मग माझं झालं नाही म्हणून मी म्हणत नाही. तुमचं झालंय ना? मग म्हणा धनी मला ही दाखवा विठुरायाची पंढरी. तुम्ही जर एवढं म्हणला, तुमचा पती, तुमचा मालक आणि जर ते ऐकलं तर तुम्हाला पंढरपूर बघायला घेऊन जाईल. म्हणून म्हणा जरा माय मावल्या, फक्त माता मावल्या माझ्या पाठीमागा. फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी चालू तास चालू धनी धनी ते म्हणतात माईक नाही त्यांच्याकडे. माईक द्यायचा, माईक नाही त्यांच्याकडे. एवढ्या सगळ्या माय मावल्या बसल्या तरी तुमचा आवाज माझ्यापर्यंत येतो. पुरुष मंडळ, तुम्ही जरी यांचा पती यांचा मालक असला ना, तुमचा पती तुमचा मालक सुद्धा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या पालखीसाठी, तुमच्या मालकासाठी, तुमच्या पांडुरंगासाठी सर्वांनी पुरुष मंडळ, माता मावल्या सर्वांनी सोबत माझ्या म्हणायचं, सर्वांनी. फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी बधाई दाखवा विठुरायाची पंढरी, धनी बधाई दाखवा
त्यावेळी वरती जगाच्या बापाला त्या पुंडलिकाने उभा केलं. तो पुंडलिक कसा होता ऐका. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट. आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आले पायासी हरी. भक्ती पाहून भक्ताला आले पायासी हरी. अरे काय करावं. एके दिवशी एक लहानशी मुलगी कानोपत्रा तिचं नाव. ऐका ऐका कडे ऐका. कधीतरी पहा माझ्या कानोपत्रेचं चरित्र. ऐका माय बापानं या समाजानं माझ्या कानोपत्रेला एवढा त्रास दिला. अरे जावं मंदिरामध्ये माझ्या कानोपत्रेनं. गळ्यामध्ये विणा असावा, हातामध्ये चितळे असाव्या आणि मुखामध्ये जगाच्या बापाचं नामस्मरण करावं. पण व्हावं असं कधी एकेकाळी माझ्या कानोपात्रेला या समाजातल्या लोकांना भजन नाही करू द्यावं, मंदिरात नाही जाऊ द्यावं. माझ्या कानोपात्रेनं काय करावं. मंदिराच्या पाठीमागं जावं आणि ढसा ढसा रडावं आणि माझ्या कानोपात्रेनं देवाला म्हणावं, हे पांडुरंगा. अरे देवा नाही रे देवा नाही, माझा बाप कोण आहे मला माहित नाही रे देवा. सांगणार देवा एका विश्वाच्या पोटी जन्माला आली यात माझी काय चूक झाली रे देवा. तेव्हा सांगणार रे देवा. ऐकलंय की ज्याला बाप नाही ना त्याचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. ऐका माय बापानं तुम्हाला माझं सांगणं असेल. त्याला आई नाही ना, खरंच जर आईला पाहिजे असेल तर जा तिला गेल्यानंतर पहा. जगाची आई माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना पाहिल्यानंतर तुम्हाला तुमची आई दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा जगाच्या बापाकडं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बाप दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या संत महात्म्यांची आहे. आणि त्याच कानोपात्रेला या समाजातल्या लोकांना भजन नाही करू द्यावं, मंदिरात नाही जाऊ द्यावं. पण व्हावं असं त्या कानोपात्रेला ढसा ढसा रडावं, देवाजवळ जावं, देवाला हात जोडावे, म्हणावे, हे पांडुरंगा. अरे देवा देवा माझा बाप कोण आहे मला माहित नाही रे देवा. एका वेश्येच्या पोटी जन्माला आली आणि माझी काय चूक झाली रे देवा. खरंच जर तू माझी भक्ती पाहिली असती ना तर मला सुद्धा न्याय मिळवून देशील. अरे कानोपात्रा एका वेश्येची मुलगी होती, पण देवानं तिला कुठं जागा दिली होती. ऐका माय बापांनो, कुठं जागा दिली होती. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं निराळी जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला पायासी हरी. भक्ती पाहून ऐका त्या भक्त पुंडलिकाच्या तिथं जा. त्या भक्त पुंडलिकानं जगाच्या बापाला तिथं आणलं. मग ऐका आज या ठिकाणी तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये एवढा सुंदर सोहळा चाललेला आहे, एवढा सुंदर आनंद आहे. गड्या आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे, आज ज्यांनी मला इथं कीर्तनासाठी बोलवलं त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा गड्या. मला नाही दानशूर दात्यांचं कौतुक करावं. आज सकाळचं आणि संध्याकाळचं अन्नदान ज्यांचं होतं त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळी वाजवा. आता झालंय असं, मला जास्त संपर्क तुमच्या इथल्या लोकांचा नाही, कारण माझा पहिलाच इथं येण्याची वेळ आहे गड्या. माझी पहिल्यांदाच इथं 40 वर्षात तुम्ही मला पहिल्यांदाच इथं बोलवलं, त्याच्यामुळं माझा जास्त कुणाचा संपर्क नाही. पण इथं आल्यानंतर असं वाटलंच नाही, यायला जरी उशीर झाला तर इथं आल्यानंतर सगळे दादा असतील, सगळ्या ताई असतील, सगळ्यांनी एवढं सुंदर मला म्हणजे असं वाटलंच नाही की मी इथं पहिल्यांदा आले. आल्यानंतर असं प्रेम, अशी माया, अशी आपुलकी, सगळे आपली लोक असल्यासारखं वाटलं. इथं आल्यानंतर मला फार आनंद वाटला, फार समाधान वाटलं. आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. अशा ठिकाणी आपण दान धर्म केलाच पाहिजे गड्या. दाता तोची एक जाना. दाता कोणाला म्हणायचं? जो अन्नदान करतो, ज्ञानदान करतो, वस्त्रदान करतो, धनदान करतो,
त्याला काय म्हणायचं? दाता म्हणायचं. मग हे सगळे दान आपल्याला करता आले पाहिजेत गड्या, कारण जर आपण दान केले ना तर तो देव सुद्धा फार दानशूर आहे. तो देव आपल्याला मुक्ती मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. मग आपल्याला सगळ्यांना वाटतं आपण सुखी राहावं, समाधानी राहावं, जीवन चांगलं जगावं. यायला जरा उशीर झाला, कीर्तनाला जरा शेवट उशीर, सोडायला जरा उशीर होईल. चालू दे ना अजून थोडं 10-15 मिनिटं चालतंय ना? हां हां, नाही भैरवी घेऊ आपण, घेऊ भैरवी घ्यायची, पण 10-15 मिनिटं अजून घेतले तर चालतंय ना तुमचं? हां ऐका, आपल्याला सगळ्या गोष्टी कळत नाहीत. आपण कुठून आलो, आपल्याला कुठं जायचं, सगळं काही कळालं पाहिजे. तुमच्या या पुण्यभूमी नगरीमध्ये सुंदर असा ज्ञानेश्वरी पारायण नाही ना चालू, फक्त अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. मग ऐका, देव आपल्या लेकरांना चांगले संस्कार घडवा, त्यांना चांगलं ज्ञान द्या, कारण ही काळाची गरज आहे. आपल्याला हे कळालं पाहिजे. आपल्या खेडेगावात बरं आहे, पण शहराकडे गेल्यानंतर फार अवघड आहे. चांगल्या चांगल्या घराण्यातली पोरं रस्त्यावरती फाटलेल्या पॅन्टी घालून फिरतात. संस्कृती आहे का आपल्या देशाची? आहे का या महाराष्ट्राची? एकाला विचारलं मिशिका काढली, एकाला विचारलं दाढी का वाढली, एकाला विचारलं पॅन्ट का फाडली, आणि काय सांग दादा फॅशन वाढली, काय सांग दादा फॅशन वाढली. सगळं गेलं बघा. सगळा काळ बदलला, पूर्वीसारखा काळ राहिला नाही, पूर्वीसारखी फॅशन राहिली नाही, संस्कृती राहिली नाही. मग त्या चंद्रभागेच्या पुढं आल्यानंतर बघायचं 11 रुद्र मारुतीचं आणि भक्त पुंडलिकाच्या माता पित्यांचं दर्शन. तिथून पुढं आल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन. नामदेव पायरीच्या पुढं आल्यानंतर बघायचं तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना माझं म्हणा आहे तोपर्यंत आपल्याला सगळं काही कळालं पाहिजे. देव कळाला, देश कळाला, आई वडील कळाले तर आपलं हे जीवन सफल झालं. आपल्याला सगळ्या काही गोष्टी कळाल्या तर आपल्याला मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या ठिकाणी ज्यांच्यामुळं मला कीर्तन करण्याचा योग आला, ज्यांनी या ठिकाणी मला कीर्तनासाठी बोलवलं, अतुल भाऊ अनवटे या ठिकाणी दादांनी मला कीर्तनासाठी बोलवलं. दादांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, ग्रामस्थ असतील, सगळे तरुण मंडळी असतील, सगळेच जण असतील, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, आता सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही गड्या कुणा. आणि ऐका माय बापांनो, तुम्ही माझ्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आला, अरे कुणी तुमचं नाव घ्यावं म्हणून तुम्ही माझ्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आला नाही गड्या, तर आपण सगळ्यांनी कुणाचं नाव घ्यावं? त्या हनुमंतरायाचं नाव घ्यावं. याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी दरबारामध्ये आलेलो आहे. ज्या हनुमंतरायानं ज्या जगाच्या मालकाचं नामस्मरण केलं, त्या प्रभू श्रीरामचंद्राचं सर्वांनी दोन्ही हात वरती करून आपल्या मुखानं त्या प्रभू श्रीरामचंद्रांचं भजन करायचं. दोन्ही हात वरती, दोन्ही हात माझ्या पाठीमागे म्हणा.
ताली वाजवा बरं सगळ्यांसाठी. काय सुंदर वातावरण झालेलं आहे, काय सुंदर आनंद. माय माऊल्या तुम्ही का श्रीराम जयराम भजन म्हटलं नाही हो? इकडून जास्त खरंच इथून आवाजच आला नाही तुमचा, मला इकडून जास्त आवाज आला तुमचा, नाही आवाज आला. तुम्ही का भजन म्हटलं नाही? हा आवाज झाला नाही तुमचा मला. चला सर्व माय माऊल्यांनी म्हणायचा पाठीमाग. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. माय माऊल्या म्हणा म्हणा पाठीमागच्या. मी तुमच्या लेकीसारखे तुमच्या मुलीसारखे आपल्या लेकीसोबत आपण सर्वांनी भजन म्हणायचे. राधे राधे हो राधे राधे देवाचं नामस्मरण केल्यानंतर देव आपल्याला मुक्ती मोक्ष देतो. याच्याकरता देवाचं नामस्मरण करायचं असतं. बराच वेळ झालेला आहे, जास्त वेळ तुमचा घेतलेला आहे म्हणून ऐका. आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांचा अधिकार काय असतो, आई वडील काय असतात आपल्याला कळालं पाहिजे. मग आहे तोपर्यंत आई वडिलांची किंमत कळत नाही, गेल्यावरती किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. हा म्हणजे आत्मानी म्हणजे ईश्वर. ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाले आई त्याला कळाले रखुमाई. हे सगळं आपल्याला कळालं तर आपल्याला देव देश धर्म कळत असतो गड्या. मग ऐका गड्या ऐका, सगळ्यांना माझी विनंती असेल, सगळ्यांना माझं सांगणं असेल, दुसऱ्यावरती प्रेम करण्यापेक्षा आपल्या आईवरती आपण आपल्या बापावरती आपण प्रेम करायचं. मी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असते. आता इथे येण्याच्या अगोदर माझं आणि वडिलांचं बोलणं झालं. आमच्या घरी मातृपितृपूजन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि कालही एवढ्या लांब सातारला काल कीर्तन होतं. सकाळचं थोडा वेळ आराम करतोय की नाही, परत एक्झाम चालू सगळं होतंय की नाही, तर इकडं बाबांनी माझी कीर्तनाची तारीख घेतलेली होती. मलाही जास्त कीर्तनाचं माहीत नव्हतं आणि मग यायला जरा आम्हाला थोडासा उशीर झाला. तरी बऱ्याच लांबून आम्ही अंतर करून 10 तास 9 तास झाले आम्हाला प्रवासात येत होतो. आम्ही बराच वेळ फास्ट येण्याचा प्रयत्न केला, पण थोडासा यायला उशीर झाला. त्याबद्दल तुम्हा सर्वांची माफी मागते, तुम्हा सर्वांची क्षमा मागते. कारण येताना थोडाफार उशीर होत असतो. मग तुम्ही सगळेजण तुमच्या मुलीसारखं तुमच्या लेकीसारखं मला माफ करचाल अशी विनंती करते. ऐका, आई वडिलांची किंमत कळाली पाहिजे, आई वडील काय असतात कळाले पाहिजे. म्हणून मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरत असते, अनेक ठिकाणी बघत असते. बरीच लोक आई वडिलांना सांभाळत नाहीत, आई वडिलांचं सांभाळ करत नाहीत. मग आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जात असतो, बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला फिरत असतो. माझी जास्त कीर्तनं श्राद्धाचीच असतात गड्या. आणि तिथं गेल्यानंतर मला कळतं की आई वडिलांना या जिवंत असताना या लेकरांनी नीट सांभाळायलाच नाही. म्हणून मला वाटतं बरं का, 14 फेब्रुवारीला आपली लेकरं आपली मुलं नको ते दिवस साजरी करतात, व्हॅलेंटाईन डे सगळं काही करतात. पण मला वाटतं की ज्या माय बापांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांचा अधिकार त्यांची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. म्हणून येत्या 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत पंढरपूर पासून आमचं जवळ आहे. कोणी आला पंढरपूरला कधी तर निश्चित तुमची लेक तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला कॉल करा. कधी कुणाला वेळ काढून जर तिथं माझ्या तिथं येता आलं तर निश्चित या गड्या. मातृपितृपूजन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी मी गेले 2 वर्ष झालं करते. मग हे सगळं नियोजन चालू होतं, हा सगळा कार्यक्रम त्यात मध्येच वडिलांनी बाबांनी कीर्तनं घेतली, माझी एक्झाम चालू होती, सगळं काही चालू होतं. पण ऐकाकडे ऐका, बाप्पाचा अधिकार फार मोठा असतो. या जगाच्या पाठीवरती या विश्वाच्या पाठीवरती आई बाप कळाले ना तर तुम्हाला दुसरं काहीच कळायची गरज लागत नाही. अरे ज्याला मायबाप आहेत ना त्याला कुठंच जायची गरज नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. मी जगात सगळ्यांना कुणालाच भेट नाही, पण मी माझ्या बापाला माझ्या आईला फार भेट असते. मग ऐकाकडे ऐका, पण जगाच्या पाठीवरती आई आणि बापासारखं निस्वार्थी प्रेम कधीच कोणी करत नाही. मग 14 फेब्रुवारीला आपण नको त्याला प्रेम करण्यापेक्षा, नको त्याची पूजा करण्यापेक्षा, नको त्याला माझं म्हणण्यापेक्षा आपल्या आई वडिलांची पूजा करावी. याकरता मातृपितृपूजन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह 12 तारखेपासून 14 तारखेपर्यंत आमच्या घरी मी स्वतः करत असते. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंसं वाटलं की 14 फेब्रुवारीला दुसरं तिसरं काही करू नका. तर
मातृपितृ पूजन सोडा, म्हणजे ज्या माय बापांनी आपल्याला सांभाळलं ना त्या माय बापांची सेवा निश्चित करा गड्या. आम्ही येता येता नगरच्या आसपास माझी बरीच कीर्तन असायची. तिथे एक दादा होते, ते दादा आम्हाला भेटण्यासाठी 50 किलोमीटरवरून आले होते गाडी घेऊन. आता आम्हाला त्यांच्याकरता थांबावं लागतं की नाही गड्या. त्यांनी माझं कौतुक केलं, मला सांगितलं ताई एवढ्या कमी वयामध्ये एवढं सुंदर कार्य करतायत सांगायचं. इथं आल्यानंतर खरं बोलावं लागतं, खोटं बोलून चालत नाही. तिथं आम्ही 10-15 मिनटं अर्धा तास आम्हाला वेळ झाल्यामुळे इथं यायला जरा वेळ झाला गड्या. ऐका तिथं ते दादा आम्हाला भेटायला आले होते. मग ते दादा आले, दादांनी एवढं कौतुक केलं. फार सुंदर दादांचं कार्य आहे गड्या. ते प्राध्यापक आहेत मोठ्या कॉलेजला, ते शिकवण्यासाठी जातात, पण ते आम्हाला एवढ्या लांबून भेटण्यासाठी आले आणि माझं एवढं कौतुक केलं. मला सांगितलं ताई एवढ्या कमी वयामध्ये एवढं सुंदर कार्य करते, निश्चित मी माझ्या माय बापाला तुझ्या घरी घेऊन येईल आणि माझ्या माय बापाची तिथं पूजा करेल गड्या. आणि त्या दादांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी मला 10,000 रुपये माझ्या सप्त्यासाठी वर्गणी दिली. काय हो या काय, म्हणजे मी त्यांना मागितलं नाही, द्या म्हटलं नाही, पण त्याच्या मला सांगण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे गड्या. एवढी लोक आपल्यावरती प्रेम करणारी असतात, पण आपण आपल्या आई वडिलांवरती प्रेम करायचं गड्या. त्यांचा अधिकार आपल्याला कळायला पाहिजे, आई वडील काय असतात कळायला पाहिजे. आता आलेच कीर्तनाला तर एक प्रश्न निश्चित सगळ्यांना विचारेल आणि कीर्तनाचा शेवट करेल. सगळेजण पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तो अख्खं विश्व सांभाळतो की नाही? सांभाळतो ना. तो कशावरती उभा राहिलेला आहे? विटेवरती. सगळ्यांना साधा आणि सोपा प्रश्न विचारू. जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्या विटेवरती उभा राहिला त्या विटेचं नाव काय? कुणीतरी बोलावं, कुणीतरी सांगावं अशी माझी इच्छा आहे. सगळे 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 वयोवृद्ध ज्ञानी लोक माझ्याकडे माझ्या कीर्तनातून एवढं वाक्य घेऊन गेलं पाहिजे. ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी नका सांगू, पण ज्यांनी नाही बघितलं, ज्यांना माहीतच नाही, गेले 40 वर्ष झालाय तुम्ही इथं अखंड हरिनाम सप्ताह करताय, तुम्हाला माहित नाही जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहिला? माहित नाही का? याच्यासारखं दुर्दैव असू शकतं का गड्या? किती वयोवृद्ध लोक माझ्यापेक्षा. माझा अधिकार नसावं, माझं ज्ञान नसावं, माझं वय नसावं, पण एवढं तरी निश्चित दादा तुम्हाला सांगून जाईल की जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहिला. काय हो 40 वर्ष झालं करताय, एवढा साधा सोपा प्रश्न तुम्हाला येत नाही? येत नाही गड्या. तुमची लेख म्हणून तुम्हाला आज निश्चित सांगून जाईल गड्या. अरे जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिला त्या विटेचं वर्णन सुंदर काकड्यामध्ये केलेलं आहे. काय सुंदर वर्णन काकड्यामध्ये केलेलं आहे? अक्षय वीट चरण तळवटी. काय विटेचं नाव? अक्षय वीट. जी कधी क्षय होत नाही, जी कधी नष्ट होत नाही ना, अशा अक्षय विटेवरती जगाच्या बापाला त्या पुंडलिकानं काय केलं? उभा केलं. असं लक्षात ठेवत जा गड्या. पण तुम्ही मला काय म्हणता, मी कोण आहे? नाही माणूसच आहे, मी नाही म्हणत मी भूत आहे म्हणून, आणि तुम्ही बी माणूसच आहे, पण आपण असताना कोण आहे? देव आहे. पण आपण देवाला सोडून आल्यामुळे जीव ही उपाधी निर्माण झाली. म्हणून आपल्याला सगळं काही कळालं पाहिजे. सगळं काही नष्ट होतं. नष्टम द्रव्य लभ्यते कष्टा सुसाध्यम, नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता, नष्टा वेला यागता सागते. व सगळं कळलं पाहिजे. संतांचा अधिकार मोठा, त्यांच्या पायी आपला जीव जरी घाण ठेवला तरी पण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांनी आपल्याला उठवण्याचं म्हणजे जागवण्याचं काम केलं. मग ऐका गडे ऐका, आपल्याला आई वडिलांची किंमत कळाली पाहिजे. धेनू गाय, आई काय करते? धेनू गाय नुकतीच प्रसूत झालेली गाय आपल्या वासराला, आपल्या लेकराला जशी सांभाळते तसे मायबाप आपल्या मुलांना सुद्धा सांभाळत असतात की नाही, तसा तो जगाचा बाप आपल्या संतांना सांभाळत असतो.